आज आपण बीडच्या लुटेरी दुल्हन प्रकरणाचे एक अत्यंत धक्कादायक विश्लेषण पाहणार आहोत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण फसवणुकीची मास्टरमाइंड होती अवघ्या 19 वर्षांची एक तरुण मुलगी. आणि सर्वात मोठा धक्का, या घटनेआधी तिने चक्क 9 वेळा लग्न करून नवऱ्यांना गंडा घातला होता. तिने आपल्या या ताज्या शिकारीकडून अत्यंत शिताफीने तब्बल 9 लाख रुपये उकळले. लग्नाच्या वाढत्या दबावामुळे बीडच्या उमापूरमधला एक हताश तरुण अगदी सहज या टोळीच्या जाळ्यात अडकला. यात बनावट एजंट्सनी 3 लाख उकळले आणि लग्न तसंच सोन्यासाठी आणखी 5 लाख खर्च झाले. स्थानिक एजंट्सनी सुंदर मुलीचं आमिष दाखवलं आणि अवघ्या 3 दिवसात घाईघाईने हे लग्न उरकून घेतलं. 2023 पासून ही टोळी एका ठरलेल्या 4 टप्प्यांच्या अचूक प्लॅननुसार आपली शिकार शोधत होती. प्लॅनप्रमाणे चोरी करण्यासाठी नवरीने मुद्दाम नवीन सासूसोबत क्षुल्लक कारणांवरून सतत भांडणं उकरून काढायला सुरुवात केली. रोजच्या जाचाला कंटाळून नवरदेवाने आईला पुण्याला पाठवलं. जोडपं घरात एकटंच राहिल्याने चोरीचा मार्ग मोकळा झाला. लग्नात उपस्थित असलेली आई आणि नंतर बायकोने दाखवलेला आईचा फोटो वेगळा निघाला आणि कटाचा पर्दाफाश झाला. जेव्हा घरातून गायब होणाऱ्या दागिन्यांबद्दल तिला जाब विचारला तेव्हा तिने थेट घर सोडून जाण्याची धमकी दिली. हताश नवरदेवाने एजंट्सकडे मदत मागितली, पण धक्कादायक म्हणजे त्यांनीच त्याला हे लग्न तातडीने मोडण्याचा सल्ला दिला. अखेर कोंडीत पकडल्यावर या 19 वर्षीय मुलीने अत्यंत निर्लज्जपणे कबूल केलं की तो तिचा 9वा नवरा आहे. तिथून पळून जाण्याआधी तिने घरात प्रचंड आदळआपट केली आणि उरलेली रोख रक्कम दागिने घेऊन ती पसार झाली. या टोळीने आधीच्या नवऱ्यांचे फोटोही नवरदेवाला पाठवले. त्यानंतर मात्र पोलिसांत तातडीने तक्रार दाखल होऊन तपास सुरू झाला. पीडित तरुणाने आता या तिघांवर कठोर कारवाईची आणि आपले लुटलेले 9 लाख रुपये परत मिळण्याची मागणी केली आहे. शेवटी एकच महत्त्वाचा प्रश्न उरतो. लग्नाचा वाढता सामाजिक दबाव निष्पाप लोकांना अशा भयंकर आर्थिक जाळ्यात अडकवतोय का?